मंठा पंचायत समितीच्या ग्रामरोजगार हमी विभागातील एपीओ विठ्ठल लोहकरे यांच्या विरोधात अवघ्या एका आठवड्यात दुसऱ्यांदा गंभीर तक्रार दाखल झाल्याने पंचायत समितीतील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। खोराडसावंगी येथील शेतकरी अंकुश हरसिंग राठोड यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे .16 रोजी सविस्तर निवेदन सादर करून लोहकरे यांच्या कामकाजातील अनियमितता, लाभार्थ्यांकडून आर्थिक मागणी केल्याच्या तक्रारी, देयके प्रलंबित ठेवणे तसेच त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे। राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे काम पूर्ण होऊनही त्यांचे अकुशल मस्त व इतर देयके अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत। अनेक वेळा कार्यालयात पाठपुरावा करूनही कोणतीही समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तक्रारीनुसार रोजगार हमी योजनेतील मस्त व कुशल बिले मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे, खासगी ठिकाणाहून कामकाज करणे, फोनला प्रतिसाद न देणे आणि लाभार्थ्यांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवणे असेही आरोप निवेदनात करण्यात आले आहेत। राठोड यांनी झिरो करण्यात आलेल्या हजेरीपटांचे क्रमांक आणि कालावधी नमूद करून त्या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच स्वतःनंतर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची देयके कोणत्या निकषांवर अदा करण्यात आली याचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। निवेदनात एपीओ विठ्ठल लोहकरे यांच्या कार्यकाळातील सर्व मस्त व कुशल बिल मंजुरी प्रक्रियेची सखोल चौकशी, प्रलंबित देयके तातडीने अदा करणे, आर्थिक मागणीच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली आणि आरोप सिद्ध झाल्यास कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे याच आठवड्यात लोहकरे यांच्या विरोधात आलेले हे दुसरे गंभीर निवेदन असल्याने पंचायत समितीतील रोजगार हमी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन चौकशीचे आदेश देते की पुन्हा एकदा फाईल दप्तरातच दडपली जाते याकडे तालुक्यातील शेतकरी आणि लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे।